रामकृष्ण हरी मंडळी, मी सचिन शिंगाडे मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी ज्या ठिकाणी आहे ती ऐतिहासिक भूमी आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक दिसते। मी फुलेवाड्यात आहे, पुणे येथील तोच फुलेवाडा ज्या फुलेवाड्यात महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं। तुम्ही कॅमेरामॅनला विनंती करतो की सर्व या ठिकाणी सध्या आषाढीवाडी सुरू आहे आणि या ठिकाणाहून आज समता दिंडी संविधान समता दिंडीचं प्रस्थान झालं आहे। हजारो लाखो वारकरी या पुण्यामध्ये आज आहेत। उद्या संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथून निघणार आहे आणि आमचं एवढं मोठं भाग्य आहे, आम्ही या फुलेवाड्यात आहोत आणि याच दिवशी महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या हाताने मृत्यूपत्र लिहिलं होतं। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते। तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी अनिकेत वाकपांजर, राहणार दर्यापूर, जिल्हा अमरावती। मी एक बहुजन साहित्याचा अभ्यासक आहे, प्रचारक आहे, फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचा प्रचारक आहे आणि संत साहित्याचा सुद्धा प्रचारक आहे, अभ्यासक आहे। आजचा दिवस खूप म्हणजे आपण ज्या भूमी उभा आहोत ही भूमी ज्योतिबा फुलेंचा हा वाडा आहे आणि आजच्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने मृत्यूपत्र लिहिलं होतं। हो, काय सांगाल, म्हणजे तुम्हाला काय याबद्दल माहिती आहे? निश्चितच आज श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते इतिहासामध्ये प्रथमच फुलेवाड्यामधून म्हणजे सातत्यानं हे संविधान समता दिंडीचं आयोजन होत असते, परंतु यावर्षी या दिंडीचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे की या फुलेवाड्यामध्ये आज 10 जुलै निमित्त ही जी समता दिंडीचं प्रस्थापन झालेलं आहे, तर याच्या मागची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी त्यांना अर्धांगवायू गेल्यानंतर, पॅरालिसिस गेल्यानंतर की पुढे आपण काय केलं पाहिजे, तर स्वतःच्या हातानं उजवा हात निकामी झाल्यानंतर डाव्या हाताने स्वतःचं मृत्यूपत्र लिहिणारे एकमेव महात्मा फुले होते। आणि आजचाच दिवस तो पावन दिवस आहे की 10 जुलै 1883 साली त्यांनी स्वतःचं मृत्यूपत्र लिहिलं व आज त्या दिनाला 143 वर्षे पूर्ण होत आहे। तर महात्मा फुलेंनी मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलं की माझा जो वारस आहे यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं होतं आणि त्या मुलाने माझ्यासारखं सामाजिक कार्य करणं अपेक्षित आहे, तरच तो माझ्या संपत्तीचा वाटेकरी आहे आणि जर तो असं करत नसेल, तो वाईट मार्गाने जर जात असेल तर त्याला पूर्ण माझी संपत्ती देता कामा नये। म्हणजे तो सामाजिक कार्यात असला पाहिजे। मी जे सत्यशोधक चळवळ उभी केली तो स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा असला पाहिजे, बहुजन समाजाला या गुलामगिरीतून जागृत करणारा असला पाहिजे। हा हेतूने महात्मा फुले यांनी मृत्यूपत्रात तो उल्लेख केलेला आहे आणि एक सार्वजनिक सत्यधर्माप्रमाणे जो सत्यशोधक समाज त्यांनी निर्माण केला की त्यामध्ये कुठलेही कर्मकांड न करता की एकदम साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने माझं अंतिम संस्कार करण्यात यावं, कुठलंही कर्मकांड न करता, कुठल्याही ब्राह्मणाला किंवा पूजाविधी न करता, कुणाच्याही हातून न करता एक सर्वसाधारणपणे माझा अंत्यविधी करण्यात यावा असा त्यांचा प्रामाणिक मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे। आणि आपण निश्चितच पाहू शकत असाल की फुलेवाड्यामध्ये त्यांचं हे मृत्यूपत्र लागलेलं आहे आणि त्यानिमित्त आपण महात्मा फुले म्हणजे 1883मध्ये लिहिलं आणि 1890मध्ये त्यांचं मृत्यू झालेला आहे। तर 7 वर्ष अगोदर जो व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर काय होणार हे कल्पना करू शकतो, तर निश्चितच असे व्यक्ती हे काळाचे पुढचे विचार करणारे असतात आणि आपण पाहत असाल की त्यांनी कुठलेही कर्मकांड न करता साध्या पद्धतीने त्यांचा अंत्यविधी झाले आहे आणि तो मृत्यूपत्रानुसार करण्याकरिता सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला की त्यावेळेली तत्कालीन समाजव्यवस्था ही अशी होती की वैयक्तिक वारस तर सोडा, पण धर्माच्या आड जर कोणी येत असेल तर तो व्यक्ती संपवण्याचं काम ही व्यवस्था करणारी होती आणि अशा व्यवस्थेमध्ये त्यांच्या मुलाला त्यांनी अंत्यविधी करू दिला नाही। खरे म्हणजे महात्मा फुलेंनी तर माझ्या स्वतःच्या घरामध्ये गड्डा करून मी अंत्यविधी मला करण्याची परवानगी देण्यात यावी अशी महानगरपालिकेला पत्र लिहिले होते त्या काळी, परंतु ते तसे न घडता की बा घरामध्ये न करता तुम्ही अंत्यविधी करा
आणि त्यानंतर ते सावित्रीबाईंनी त्यांचा अंत्यविधी केला, मुलाले अंत्यविधी न करू देता. आणि ते राग जे टाकलेली आहे तर ते सावित्रीबाईंनी 30 नोव्हेंबर 1890 मध्ये या ठिकाणी ते राग टाकलेले आहे. त्याच्यामुळे हा वाडा ऐतिहासिक पावनभूमी झालेला आहे. महात्मा फुलेंनी सांगितले की माझ्या जिवंतपणी तर सोडा, माझ्या मृत्यूनंतरसुद्धा ब्राह्मणाची माझ्या देहावर सुद्धा सावली पडता कामा नये, ते महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून तो आपण हा ऐतिहासिक वारसा संविधान समता दिंडीच्या माध्यमातून, तसेच त्यांचे सत्यशोधक समाज ज्याची जी चळवळ आहे ती खऱ्या अर्थाने बहुजन समाजाने पुढे नेणे ही काळाची गरज आहे, असं मला या निमित्ताने बोलावेसे वाटते. खूप खूप धन्यवाद. खरं तर आजच क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या हाताने मृत्यूपत्र लिहिलं होतं. यांनीच आम्हाला सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती दिली, आम्हाला माहिती दिली. आमचं खूप मोठं भाग्य आहे की आम्ही या फुलेवाड्यामध्ये आहोत आणि आता हे संपूर्ण समता दिंडी, संविधान समता दिंडीचं कव्हरेज आम्ही करणार आहोत. ही संविधान समता दिंडी या महाराष्ट्राला, या देशाला किती गरजेची आहे, आजच्या काळात या तरुण पिढीला किती गरजेचे आहे, हे या संदर्भात आपण कव्हरेज करणार आहोत. हा फुलेवाडा आहे आणि तुम्ही एक वेळ नक्की या फुलेवाड्याला भेट द्या, इथला इतिहास पहा आणि क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचे विचार तुम्ही इथं येऊन अनुभवा. इथं संपूर्ण त्यांचे स्मारक आहे, ते ज्या ठिकाणी राहत होते ते सगळं आहे असं आपल्याला बघायला भेटते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.